हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये कुरुक्षेत्र हा शब्द येतो. तर कुरुक्षेत्र म्हणजे युद्धभूमी आणि युद्धभूमी म्हणजे संघर्ष. तर मग विचार केला तर आपलं जीवन काय कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीपेक्षा कमी आहे का हो? आपणही पदोपदी संघर्ष करत आहोत. पदोपदी आपल्याला संकटांचा सामना करावा लागत आहे. तर यामध्ये दुर्योधन याच्याकडे सर्व गोष्टी अनुकूल होत्या. तो न हरण्याचं कोणतंही कारण त्याच्याकडे नव्हते. त्याच्याकडे पितामहा भीष्म होते, कर्ण, द्रोण, कृपाचार्य, सेनांची संख्या भरपूर होती. तरीही दुर्योधन अस्वस्थ होता, चिंतित होता आणि तो शेवटी हरला. पण अर्जुन याच्याकडे संख्याबळ कमी होतं तरीही अर्जुन जिंकला. याचं कारण म्हणजे दुर्योधन याच्याकडे कृष्ण फॅक्टर नव्हता, पण अर्जुन याच्याकडे कृष्ण हा फॅक्टर होता. म्हणून आपल्या जीवनातही आपल्याकडे भरपूर पैसा असतो, घर असतो, जमीन असते, सुंदर पत्नी, मुलं, शिक्षण, पद, प्रतिष्ठा सर्व काही असतं. पण तरीही आपल्याला संघर्ष करावा लागतो, तरीही आपण असमाधानी असतो. पण अर्जुनाप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्ण सेंटरला येतील तर त्या सर्व गोष्टींना महत्त्व येईल. आणि अर्जुनाप्रमाणे जर आपण भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून निघलेले जे उपदेश आहेत, भगवद्गीता आहे, त्याचं अनुसरण करू तर ज्या पद्धतीने अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती विजयी झाले, त्याच पद्धतीनं आपण आपल्या या युद्धभूमीमध्ये विजयी होऊ. हरे कृष्णा.